तर बघा, आज आपण बघणार आहोत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मधला 2025 चा क्वेश्चन आहे. इव्हॅल्युएट ई टू द पॉवर साइन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. तर हा इंटिग्रेशन जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर्टी यूज करायची आहे. प्रॉपर्टी कोणती आहे बघा, इथं ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू त्याचं ई टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स प्लस सी. तर आपल्याला अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सर्वात आधी जर आपण कंपॅरिझन करतो म्हटलं तर ईच्या डोक्यावर इथे एक्स आहे आणि ते ईच्या डोक्यावर काय आला, साइन इनवर्स एक्स आलेला आहे. तर म्हणजे एक इनवर्स फंक्शन आलेला आहे. तर आपण एक काम करू, इनवर्स फंक्शनचा व्हॅल्यू पुटअप करून देऊ. आता साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे काय असते, अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपल्याला आधी सबस्टिट्यूशन मेथडने हे सिम्प्लिफाय करावं लागेल थोडंफार. तर बघा, आता सर्वात पहिले बघू आपण पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल्स टू टी पुट केला आपण. त्याला डेरिव्हेटिव्ह काढू आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहितच आहे, साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल्स टू dt. आता बघा, आपल्याला ज्या क्वेश्चन मध्ये ब्रॅकेट मध्ये बघा अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेला आहे, त्यामुळे आपण 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल्स टू dt याची व्हॅल्यू पुट करणार dt. तर बघा, आपलं जे एक्झाम्पल होईल हे कसं होऊन जाणार. आता आपल्याला इथे एक्चुअली काढायची आहे, यावरून आपण एक्चुअली काढून घेऊ. तुम्हाला भेटेल एक्स इज इक्वल्स टू साइन टी. म्हणजे आपलं जे कम्प्लीट एक्झाम्पल आहे इन द फॉर्म ऑफ टी व्हेरिएबल मध्ये होऊन जाणार. तर बघा, आपलं एक्झाम्पल कसं झालं, तर इंटिग्रेशन ई साइन इनवर्स व्हॅल्यू टी आहे म्हणजे डोक्यावर टी आला, इन ब्रॅकेट आपण काय केलं, एक्स एक्चुअली काढली आहे, एक्स इज इक्वल्स टू साइन टी. इथे साइन टी पुट करणार आहे प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस पुन्हा एक्स आला म्हणजे हा झाला साइन स्क्वेअर टी, हा इंटू डी एक्चुअली डी टी. आता बघा, हे पूर्ण 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर झाला तुमचा डी टी. तर आता थोडं अजून सिम्प्लिफाय करून घ्यायला, ई टू द पॉवर टी इन ब्रॅकेट साइन टी प्लस 1 मायनस साइन स्क्वेअर काय भेटते तुम्हाला, कॉस स्क्वेअर टी भेटला dt. आता ई टू द पॉवर टी इन ब्रॅकेट साइन टी प्लस आता तुमचा अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर आहे, रूट आणि स्क्वेअर झाला कॅन्सल, इथे आला कॉस टी ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण पूर्ण याला सिम्प्लिफाय केलेला आहे. आता सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर बघा, आता सिम्प्लिफाय नंतर जर तुम्ही बघितलं इथं ई टू द पॉवर टी, इथे ई टू द पॉवर एक्स आलेला आहे. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये बघा, हा झाला आपल्याला साइन टी. साइन टीचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे पुढे एफ, साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस टी. तर आपली एक्झॅक्टली प्रॉपर्टी लागली. आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहिता येणार इथे ई टू द पॉवर एक्स एफ ऑफ एक्स, पण आपला व्हेरिएबल टी आहे त्यामुळे आपण लिहिणार इथं बघा, कंपॅरिझन आपण करतो म्हटलं, हा झाला तुमचा एफ ऑफ एक्स आणि हा झाला तुमचा आला एफ डॅश ऑफ एक्स. तर आन्सर मध्ये आपण डायरेक्ट लिहू शकतो इथं ई टू द पॉवर टी इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स कोण आहे आपल्याला, साइन टी आणि प्लस सी. आता आपण जे आन्सर फाइंड आउट केलेलं आहे हे आपलं टी व्हेरिएबल मध्ये आहे, पण आपलं ऍक्च्युअली व्हेरिएबल एक्स आहे. आपण पुन्हा इथे व्हॅल्यू पुटअप करून देऊ, जी टी ची व्हॅल्यू आहे टी साठी पुट करून देऊ आपण. टी ची व्हॅल्यू आपली साइन इनवर्स म्हणजे ई टू द पॉवर भेटणार तुम्हाला साइन इनवर्स ऑफ एक्स इंटू साइन आणि टी ची व्हॅल्यू पुन्हा साइन इनवर्स ऑफ टी प्लस सी. आता बघा, हा साइन आणि इनवर्स हा दोन्ही पण कॅन्सल होऊन जाणार आणि जो आपल्याला रिझल्ट भेटणार, सॉरी हा इथे एक्स यायला पाहिजे, जो आपल्याला रिझल्ट भेटणार हा भेटणार आपल्याला ई टू द पॉवर साइन इनवर्स एक्स इंटू एक्स प्लस सी. याला जर आपण लिहितो म्हटलं एक्स इंटू साइन इनवर्स एक्स प्लस सी, त्याला तुमचा फायनल आन्सर. क्वेश्चन खूप इझी होता. ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला दिसणारच आहे. हा जो क्वेश्चन विचारला गेला आपल्याला, हा क्वेश्चन 4 मार्क्स साठी 2025 मध्ये आलेला आहे. तुम्हाला ही प्रॉपर्टी पण प्रूव्ह करायला पेपर मध्ये येऊ शकते. तरी हा आयएमपी क्वेश्चन होता. ही प्रॉपर्टीचा प्रूफ सर्वांनी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या क्वेश्चन साठी उपयोगी पडतील. ठीक आहे, त्यानंतर आपण काढूया. बघा, आता तुम्हाला आरएचएस मध्ये काय दिले आहे, आरएचएस
जी आपल्याला दिलेली आहे. RHS मध्ये इंटिग्रेशन a टू b f ऑफ a प्लस b मायनस एक्स इंटू dx. आता RHS घेतलेला आपण. आता जे ब्रॅकेट आहे ब्रॅकेटचे आपण पुट करून घेतो. पहिले ब्रॅकेट मध्ये काय दिलं आपल्याला a प्लस b मायनस एक्स इजिकल्स टू दिलाय तुम्हाला. आता याच्यावर आपण काय पुट करणार टी पुट करून घेऊ. ठीक आहे. आणि पुट केल्यानंतर आपल्याला डिफरन्शिएट करणं आवश्यक असते. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ए आणि बी झाले आपले कॉन्स्टंट. जसं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं तर 0 भेटते तुम्हाला आणि डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह भेटणार तुम्हाला एक्स. हा झाला तुमचा मायनस एक्स इजिकल्स टू dt. आपण जे मायनस साइन आहे हे ट्रान्सपोज करून देऊ आपण त्या साईडला, म्हणजे तुम्हाला dx ची व्हॅल्यू भेटणार मायनस dt. त्यानंतर पुटिंग केल्यानंतर हे जे लिमिट लागलाय ए आणि बी हे लिमिट लागलंय आपल्या व्हेरिएबल एक्स ला. ए आणि बी चे लिमिट लागलंय आपलं व्हेरिएबल लागलाय, जे लिमिट लागलंय आपल्याला ए आणि बी हे लागलंय आपल्या एक्स ला. तर आपल्याला पुटिंग केल्यानंतर आपल्याला लिमिट चेंज करावं लागते. तर बघा आता लिमिट चेंज करू आपण. इथे याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला, जर आपण ऍक्च्युअली ए पुट केली तर टी ची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला, तर टी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार ए मायनस ए कॅन्सल होणार आणि टी ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला बी. अँड जर आपण ऍक्च्युअली बी पुट केली तर इथं बी पुट केल्यानंतर बी बी गेट कॅन्सल होणार आणि तुम्हाला टी ची जी व्हॅल्यू भेटणार ही भेटणार तुम्हाला ए. म्हणजेच व्हेरिएबल चेंज झाला तशाच प्रमाणे आपला लिमिट पण आपण चेंज केलाय. त्यामुळे आता आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण ह्या सर्व व्हॅल्यू पुटअप करू याच्यामध्ये. इंटिग्रेशन जर आपण ऍक्च्युअली ए तर टी कडे होणार तो बी आणि जर आपण ऍक्च्युअली बी आहे तर टी ची व्हॅल्यू आपल्याला ए. आणि याच्यामध्ये बघा एफ आणि या ब्रॅकेटच्या आपण टी पुट केली एफ ऑफ टी आणि आपला जो डीएक्स आहे डीएक्स भेटली तुम्हाला मायनस डी टी. ते मायनस साइन आपण बाहेर काढून घेऊ. मायनस साइन बाहेर काढलं इथं आलं बी टू ए एफ ऑफ टी इंटू डी टी. तर बघा आता यामध्ये मायनस साइन लागलाय. तर मायनस साइन जर असेल तर आपण एक प्रॉपर्टी बघितली होती, यामध्येच प्रॉपर्टी होती मायनस साइन काय करते आपल्याला लिमिट चेंज करून देते. तर आपण याच्यामध्ये बघा आता लिमिट चेंज करू. हा लिमिट चेंज करून घेऊ आपण. तर बघा लिमिट चेंज झालं ए टू बी होणार. हे जे मायनस साइन आहे तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. याच्यामध्ये आलं एफ ऑफ टी इंटू डी टी. हा इथं बाय प्रॉपर्टी आपण लिहून घेऊ. बाय प्रॉपर्टी होती आपल्याकडे एक मायनस ए टू बी टू ए घ्या एफ ऑफ एक्स आपल्याकडे प्रॉपर्टी होती ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. जर याला मायनस साइन लागलं असेल तिची प्रॉपर्टी आपण साइन चेंज केलं होतं, याला बी टू ए करून हा पॉझिटिव्ह केला होता एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली आहे. त्याचप्रमाणे इथे आपण व्हेरिएबल पण चेंज करून घेऊ. ए टू बी आपलं व्हेरिएबल घेऊ आपण एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. हे पण आपण प्रॉपर्टी शिकलो होतो. प्रॉपर्टी होती आपल्याकडे इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ टी इंटू डी टी. तर या प्रमाणे आपण इथं LHS आपली प्रूफ केलेली आहे. तर बघा मित्रांनो हे जे आपली प्रूफ होता हा इझी प्रूफ होता. दरवर्षी पेपरमध्ये 4 मार्क्स साठी हा प्रूफ विचारला जातो. त्याचप्रमाणे यावर डिपेंडंट जे एक्झाम्पल आहे आपलं ही व्हॅल्युएट आलं ते पण आपण बघू. बघा ही व्हॅल्युएट एक्झाम्पल आहे. तर आपल्याला जी आपण प्रॉपर्टी यूज प्रूफ केली त्या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला इथं करायचा. तर बघा आता प्रॉपर्टीचा यूज आपण कसा करणार आहे. यामध्ये लोअर लिमिट 0 आहे अप्पर लिमिट 3 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर्टीमध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचे ऍडिशन करून आपल्या व्हेरिएबल मधून सबट्रॅक्ट करायचं जवळपास. तर बघा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचे ऍडिशन मधून आपलं व्हेरिएबल मायनस करायचं आहे. तर बघा याच्या दोघांचे ऍडिशन केली 3 आलं 3 मायनस एक्स. पुन्हा अंडर रूट ऑफ आपलं व्हेरिएबल एक्स आहे पुन्हा इथे येणार 3 मायनस एक्स पुन्हा प्लस अंडर रूट ऑफ 3 मायनस इथे येणार 3 मायनस एक्स इंटू डीएक्स. ही प्रॉपर्टी आपण आता यूज केलेली आहे. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या सम मधून आपलं व्हेरिएबल आपण मायनस केलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये काय मिळते आपल्याला. तर याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून देऊ. त्यानंतर 0 to 3 आता भेटला आपल्याला इथं 3 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ
3 मायनस एक्स आणि याला तर तुम्ही सॉल्व्ह केलं तर मायनस मायनस 3 गेट कॅन्सल आणि इथे भेटेल तुम्हाला अंडर रूट ऑफ एक्स. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. आता दोघांची पण आपण आता ऍडिशन करून घेऊ. ऍड इक्वेशन 1 अँड 2. जर आपण ऍडिशन केले तर इकडे बघा LHS ला आय प्लस आय होऊन जाईल, इकडे येणार आय प्लस आय. इंटिग्रेशन आपलं लिमिट 0 to 3. पहिले हा घेऊ आपण अंडर रूट ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स, पुन्हा प्लस याच्यामध्ये येणार 0 to 3 अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स. आता बघा दोघांचा डिनॉमिनेटर जवळपास सेम आहे, त्यामुळे आपण न्यूमरेटरची ऍडिशन करू शकतो. बघा आता ऍडिशन इकडे आला आपला 2 आहे इज इक्वल्स टू लिमिट पण कॉमन आहे तर लिमिट लिहून घेऊ आपण 0 to 3. न्यूमरेटरची ऍडिशन होणार अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स. यामध्ये आपण जे न्यूमरेटर आहे ऍडिशन केली अंडर रूट ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स. आता बघा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही सेम आला, त्याला आपण कट करून देऊ. त्यानंतर बघा 0 to 3 इथे उरला आपला 1 इंटू dx आणि हा जो 1 आहे 1चं इंटिग्रेशन प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 1 असते आपला x, याला लिमिट लागेल 0 to 3 इंटू dx आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 3 मायनस 0. याचा आन्सर भेटेल 3. तो 2 आहे. आय इक्वल टू तुम्हाला मिळणार 3/2. तर अशा पद्धतीनं आपण एक प्रॉपर्टी आणि एक्झाम्पल सॉल्व्ह केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.